के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळात येणारी जी काही ठाणे शहर पोलीस भरती आहे, त्याच्यानंतर मुंबई शहर भरती आहे, ह्या पोलीस भरतीला जास्तीत जास्त फायदा व्हावा या अनुषंगाने आपण रिसेंटली झालेला जो काही ठाण्याचा ग्रामीणचा पेपर आहे, जो आत्ताच 28 जुलैला झाला, त्याचे इन डिटेल ॲनालिसिस बघतोय। कारण ठाणे शहरच्या पेपरला आणि मुंबई शहरच्या पेपरला त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो। शिवाय पुणे त्या ठिकाणी पुणे ह्याचा ग्रामीणचा पेपर बाकी आहे, त्या पुणे ग्रामीणच्या पेपरला देखील आपण पुणे 2023चा ग्रामीणचा पेपर इन डिटेल ॲनालिसिसला घेतला आहे। जे विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये फॉर्म भरलेले असतील त्यांनी आवर्जून जाऊन तो 2023चा पेपर तुम्ही यूट्यूबला माझ्या तिथे पाहू शकता। तुम्ही प्लेलिस्टमध्ये जरी गेलात तरी सर्वच्या सर्व त्या ठिकाणी पेपर ॲड केलेले आहेत। नवी मुंबईचा पेपर बाकी आहे, त्या नवी मुंबईचा 2021चा पेपर आणि रिसेंटली झालेला नवी मुंबईचा 2024चा पेपर, असे दोन्ही पेपर आता म्हणजे 2021चा ऑलरेडी घेतलेला आहे, 2024चा नवी मुंबईचा पेपर हा आगामी काळामध्ये तुम्हाला यूट्यूबला त्या ठिकाणी हा ठाण्याचा पेपर झाला की 100% त्या ठिकाणी पाहायला भेटेल। थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत, याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधली सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। 38 प्रश्नपत्रिका जिल्हा ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत आणि 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या चालू घडामोडीसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। त्याच्यानंतर 93वी आवृत्ती आहे आपली संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल, याच्यामध्ये पोलीस भरतीला आवश्यक असलेले सर्वच्या सर्व विषय त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। शिवाय याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका, 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर आणि उत्तरे व स्पष्टीकरणे याच्या स्वरूपामध्ये दिलेली आहेत। त्याच्यानंतर काही निवडक 25 प्रश्नपत्रिकांचा हा संग्रह त्या ठिकाणी बनवलेला आहे। पूर्वीच्या जे काही झालेल्या 25 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर जे विद्यार्थी चालकसाठी फॉर्म भरतात अशा विद्यार्थ्यांसाठी मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असे हे पुस्तक आहे। याच्यामध्ये जे काही वाहतुकीबद्दलचे वेगवेगळे सिम्बॉल्स असतात हे रंगीत फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी दिलेले आहेत। शिवाय 2023 मध्ये आणि 2021 मध्ये झालेल्या सर्वच्या सर्व जे काही वाहतुकीबद्दलचे जे काही प्रश्न असतील ते सर्व याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत। त्याच्यानंतर नवीन मोटार दुरुस्ती अधिनियम 2019चा जो काय अधिनियम आहे, या अधिनियमाची दुरुस्ती झालेला अधिनियम तो देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। शिवाय जे काही 650 MCQ आहेत, जे वाहतुकीबद्दलचे महत्त्वाचे आहेत, ते देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। GK साठी स्मॉलेस्ट जनरल नॉलेज असं आपलं पुस्तक आहे, जे पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं। शिवाय ज्या काही चालू घडामोडी 2024च्या आहेत त्या देखील याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत। संपूर्ण मराठी पुस्तक हे आपले पुस्तक व्याकरण प्लस शब्दसंग्रह याच्यासाठी प्रसिद्ध आहे। 100 वाक्यप्रचार 500 म्हणींचा परामर्श या ठिकाणी या पुस्तकामध्ये दिलेले। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाने या पुस्तकाला दर्जेदार पुस्तक म्हणून त्या ठिकाणी नामांकन दिलेलं आहे। समग्र अंकगणित म्हणून देखील आपलं पुस्तक आहे। संपूर्ण बुद्धिमापन हे देखील त्या ठिकाणी आपले पुस्तक आहे। या पुस्तकाचं देखील वैशिष्ट्य असतं की शिक्षण संचालनाकडून या देखील पुस्तकाला सर्वोत्कृष्ट पुस्तक असा दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे। पोलीस कॉन्स्टेबल हा 40 प्रश्नपत्रिकांचा सेट आहे। याच्यामध्ये 30 सॅम्पल क्वेश्चन पेपर आणि 10 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे त्यांना टेस्ट सिरीजच्या स्वरूपामध्ये बुकची आवश्यकता असते की बाबा आपला अभ्यासाची लेवल कुठपर्यंत आले त्यांना चेक करण्यासाठी हा आपला ठोकळा अत्यंत उपयुक्त आहे। आणि त्याच्यानंतर आपण आजच्या लेक्चरला मराठीच्या सेक्शनला त्या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत। मराठीचा आता हा ठाणे ग्रामीणचा पेपर बघितला तर काठिण्य पातळी ही हार्ड होते। म्हणजे पोलीस भरतीच्या मानानं कसं आहे, एकदा ॲन्सर की आल्यानंतर पेपर सोपा वाटणे ही वेगळी गोष्ट असते आणि ज्यावेळेस एक्झामचं प्रेशर आहे त्या एक्झामच्या प्रेशर खाली ह्याची उत्तरं काढणं ही अवघड गोष्ट असते। विद्यार्थी मित्रांनो, मी बऱ्याच वेळा तुम्हाला एक गोष्ट सांगितली, ती गोष्ट तुम्ही एकदम कानमंत्र म्हणून तुमच्या मनामध्ये साठवून ठेवा की जर पेपर अवघड आला
तर तो संपूर्ण विद्यार्थ्यांना अवघड असणार आहे, ना की आपल्या एकट्याला असणार आहे. त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये मराठीचं सेक्शन बघितला, 5-6 क्वेश्चन फार आउट ऑफ द बॉक्स चालले होते. म्हणजे पोलीस भरतीच्या मानानं ते क्वेश्चन 100% हार्ड लेवलला होते बरं का. 5-6 क्वेश्चन म्हणजे पोलीस भरतीचा पेपर म्हटलं की बाबा मराठीमध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे, बुद्धिमत्ताला जवळपास आउट ऑफच्या मार्क घ्यायचे, गणिताला आउट ऑफ जवळपास मार्क घ्यायचे, अशा पद्धतीचं. परंतु इथं जर बघितलं तर तसा पेपर नव्हता. एक्झामिनरनं तुमचा माइंडसेट हलवण्याचं काम केलेलं आहे. तर अशा वेळी काळजी करायचं नाही, 10-12 मार्कांनी आपोआप मेरिट खाली येतं. आपोआप मेरिट किती लागेल हा प्रश्न माझा नाही. माझं काम एवढंच आहे की तुमचा माइंडसेट एक्झामच्या दृष्टीनं तयार करणे. आता बघा, तुम्हाला तर मी सांगितलंय कशाला ना कशाला तरी मार्क करून तुम्ही त्या ठिकाणी यायचंच आहे. म्हणजे शेवटी ह्याला काही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही, त्यामुळं जेवढं तुम्ही मार्किंग कराल तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे. आता 26 नंबरच्या क्वेश्चन पासून आपलं मराठी चालू होते. मी रस्त्यात पडलो, यातील पडलो हे क्रियापद कोणते आहे? सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक आणि यापैकी नाही. तुम्हाला मी सांगितलंय 100% माहिती असल्याशिवाय अकर्मक यापैकी नाहीला जायचं नाही. आलो 75%वरती. बघा, एक ऑप्शन एलिमिनेशन करत जायचं. ज्या अर्थी सकर्मक, अकर्मक आणि द्विकर्मक 2 कर्म आहेत का ह्याच्यामध्ये? नाहीत. त्यामुळे द्विकर्मक. मग सकर्मक की अकर्मक? म्हणजे 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन झालं. 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन झालं. आणि तुम्हाला मी सांगितले आपण जास्तीत जास्त प्रेफरन्स ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 ला ठेवायचं. आता अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघू. मी रस्त्यात पडलो. बघा, मी रस्त्यात पडलो. ही ज्यावेळेस मी रस्त्यात पडलो, मीच्या जागेवरती नाव टाका. सपोज माझंच नाव मी टाकून बघितलं, रणजित. हे माझंच नाव मी ह्याच्यामध्ये टाकून बघितलं. मीच्या जागेवरती मी माझं नाव टाकलं. रणजित रस्त्यात पडला. बघा, रणजित रस्त्यात पडला. म्हणजे ह्या वाक्यातला मी म्हणजे रणजित कोण असणारे? कर्ता. पडणारा कोण? बघा, पडणारा कोण असा कोणनं जर प्रश्न विचारला आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर जर भेटलं तर तो काय असतो? तो असतो वाक्याचा कर्ता असतो. तो काय असतो? त्या वाक्याचा कर्ता असतो. मग रस्त्यात पडणारा कोण? रणजित. रस्त्यात पडणारा कोण? रणजित. रणजित कशाच्या जागी टाकलाय? मीच्या जागी टाकलाय. म्हणजे रणजित हा वाक्याचा काय आहे? कर्ता आहे. पडण्याची क्रिया कोणावर झाली? रस्त्यावर झाली का? नाही. रस्त्यावरती क्रिया झाली का? रस्त्याने काय केले? रणजितवरच क्रिया केली. रणजित स्वतःहून जाऊन त्या खड्ड्यात पडलेला आहे. म्हणजे पडण्याची क्रिया पण कुठं झालेली? या रणजितवरतीच झालेली किंवा या मी वरतीच झालेली. म्हणजे रस्त्यावरती काही इम्पॅक्ट होत नाही. म्हणजेच वाक्यामध्ये कर्म नाही. वाक्यामध्ये कर्म नाही. बघा, पडणारा कोण? रणजित. पडण्याची क्रिया कोणावरती झाली? स्वतःच रणजितवरती झाली ना. रणजितलाच लागले हाताला. म्हणजे याच्यावरती रस्त्याचा रोल काहीही नाही. दुसरी एक गोष्ट, वाक्यामधील स्थळ. बघा, मी मागचे लेक्चर माझे काढून बघा. मला वाटतं मीरा भाईंदरच्याच पेपरला मी त्या ठिकाणी सांगितलं असेल की स्थळ हे कधीही कर्म नसतं. स्थळ हे कधीच कर्म नसतं. कधीच कर्म नसते. हे वाक्य त्या ठिकाणी तुमच्या नोटबुकमध्ये हायलाइट करून ठेवायचं रेड पेन, की स्थळ हे कधीच स्टार करून वाक्य लिहून ठेवायचं. स्थळ हे कधीच कर्म नसतं. उदाहरणार्थ देखील तुम्हाला एक वाक्य सांगायचं झालं तर बघा, सपोज बाबा पंढरपुराला गेले. बाबा पंढरपुराला गेले. बाबा पंढरपुराला गेले या वाक्यामध्ये जाणारे कोण? बाबा. बाबा करतायत. जाण्याची क्रिया कोणावरती झाली? ह्या बाबांवरती झाली का? पंढरपूर हल्ले इकडून तिकडून? नाही. म्हणजे हे जे काय वाक्यातलं पंढरपूर काय? पंढरपूर आहे स्थळ. पंढरपूर आहे स्थळ. म्हणजे स्थळ हे कधीच कर्म नसतं. म्हणजे या वाक्यामध्ये देखील कर्म नाही. आणि ज्या वाक्यामध्ये कर्मच नाही ते वाक्य, त्या वाक्याचा क्रियापदाचा प्रकार कुठला असेल? अकर्मक क्रियापद. वाक्याचं उत्तर काय असेल? ह्या प्रश्नाचं उत्तर असेल अकर्मक क्रियापद. सोप्या स्वरूपाचा प्रश्न होता, 100% येण्यासारखा होता. असं आपल्याला एक मार्क घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खालचा क्वेश्चन. खालचा क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला त्या ठिकाणी मार्क पडण्यासारखे होते. बघा, काही क्वेश्चन म्हणजे साधारणतः 18 क्वेश्चन तर साधारणतः सोपे आहेतच आहेत बरं का. 18 क्वेश्चन तर सोपे आहेतच. आता बघा, दुसरा क्वेश्चन हा सोपा आहे. बघा, आपण हळूहळू मोजत जाऊ की किती सोपे आहेत. तिचे गाणे गाऊन झाले. तिचे गाणे गाऊन झाले या वाक्यातील कर्मणी प्रयोगाचा प्रकार ओळखा. तिचे वाक्य गाऊन झाले या वाक्यातील कर्मणी प्रयोगाचा प्रकार ओळखा. खाली ऑप्शन वाक्य वाचले. शक्य कर्मणी,
गाऊन कर्मणी, समापन कर्मणी आणि नवीन कर्मणी. मला सांगा गाऊन, इथं म्हणताय गाऊन झाले, इथं गाऊन कर्मणी असला कुठला प्रकार तरी आहे का? म्हणजे ज्याने अभ्यास केला लगेच कळेल गाऊन कर्मणी हा काय प्रकारच नाही. नवीन कर्मणीमध्ये काय प्रकार असतो? नवीन कर्मणीमध्ये वाक्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो. काय कडून? म्हणजे गाई गुराख्याकडून बांधले गेले, उंदराकडून मांजराकडून उंदीर पकडला गेला, कडून हा प्रत्यय लागला तर नवीन कर्मणी त्या ठिकाणी असतो. मग ह्या खित कडून प्रत्यय दिसतोय का? नाही दिसत. ऑप्शन गेला बघा, आलो 50-50 वरती. शक्य की समापन कर्मणी? बघा शक्य कर्मणी, शक्य कर्मणी म्हणजे त्याला ते शक्य होतं. म्हणजे मला डोंगर चढवतो, बघा मला डोंगर चढवतो म्हणजे चढणं मला शक्य होतंय, त्या ठिकाणी शक्य कर्मणी असतो. आणि समापन कर्मणी कधी म्हणतात? ज्यावेळेस ऊन हून प्लस झाला झाली झाले, बघा ऊन हून, ऊन ऑब्लिक हून प्लस झाला झाली झाले अशी जर वाक्याची रचना असेल तर त्या ठिकाणी समापन कर्मणी म्हणजे कार्य समाप्तीकडे आले असं दिसत असतं. ऊन हून प्लस झाला झाली झाले असं जर असेल तर त्या ठिकाणी काय असतो? समापन कर्मणीचा प्रकार असतो. बघा तिचे गाणे गाऊन झाले, गाऊन ऊन, बघा आहे का नाही, ऊन झाले म्हणजे तिचे गाणे गाऊन झाले म्हणजे ऊन हून प्लस झाला झाली झाले असं जर असेल तर 100% काय असतो? समापन कर्मणी असतो. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, याला देखील तुम्हाला मार्क पडायला पाहिजे होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याचं दुसरं उदाहरण काय सांगता येईल? सगळ्यात जे फेमस वाक्य, ताईचा निबंध लिहून झाला, ताईचा निबंध लिहून झाला, ताईचा निबंध लिहून झाला. लिहून हून, हून लिहून, हून प्लस झाला झाली झाले, ताईचा निबंध लिहून झाला. हे कसलं वाक्य आहे? हे समापन कर्मणीचं वाक्य आहे. शक्य सांगितलं, त्याच्यानंतर गाऊन कर्मणी असा प्रकारच नसतो. नवीन कर्मणी, तुम्हाला हे सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश काय? उद्या एक्झामिनर नवीन कर्मणीचं एखादं वाक्य उचलेल, लगेच टाकेल. तुम्हाला मी सांगितलं एक 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 एक्झाम्पल काय करायचं, त्या ठिकाणी पाठ करत पुढं जायचं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 27 नंबरच्या काय असेल? समापन कर्मणी असेल. पुढचा 28 नंबरचा क्वेश्चन. आणि जे काही मी अशा ट्रिक वगैरे देत असतो हे तुम्ही लिहून ठेवत चला, कारण ह्या मी फार शॉर्टकट काढलेले असतात, किंवा बाबा मेन कशावरती फोकस करायचं हे सांगितलेलं असतं. ज्यावेळेस तुम्ही असं करता, म्हणजे मगाच्या वाक्यामध्ये मी सांगितलं की स्थळ कधीच कर्म नसतं, किंवा इथं सांगितले ऊन हून प्लस झाला झाली झाली असं सांगितलंय, हे समापन कर्मणी. शक्य म्हणजे काहीतरी क्रिया शक्य होते त्याच्याकडून, मला डोंगर चढवतो. नवीन कर्मणीमध्ये कडून प्रत्यय असला पाहिजे. झालं एवढ्या ह्याच्यामध्येच कर्मणी प्रयोगाच्या त्या ठिकाणी काय झाले? तुमची रिव्हिजन झाली. म्हणजे कमी ह्याच्यामध्ये, ज्याला शॉर्ट नोट्स असं म्हणतात, मिनिमम ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण करू शकतो. पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन हा 28 नंबरचा. समास ओळखा, समास ओळखा. आता इथं दिसत तर नाही बरं का, पण चरणांदूज असं दिसतंय. चरणांदूज फार नवीन शब्द त्या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे. चरणांदूज. चरणांदूज म्हणजे काय? की चरणांचा दूज, चरणापासून दूध असं काय आहे का? काय माहिती नाही. पण द्वंद्व समास असं तर काय होणार नाही. इथं चौथा ऑप्शन तर येणार नाही. बहुरीय समास म्हणजे ज्याच्यापासून दुसऱ्या एका पदाचाच त्या ठिकाणी, म्हणजे फॉर एक्झाम्पल नीलकंठ. नीलकंठ म्हणलं की आपल्याला शंकर दिसतो. हे आहे बहुरी लक्ष्मीकांत, बहुरी समास आहे. मग बहुरी समास म्हणजे ते सोडून दुसरंच व्यक्तीचा जर त्या ठिकाणी उल्लेख होत असेल तर बहुरी समास असतो. ऑप्शन 3 गेला. आणि मग चरणांदूज, एक तर तुम्हाला मी सांगितलंय अशा वेळी काय करायचं, ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 3 ला टिक करण्याचा प्रयत्न करायचं. मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या कुठल्या माणसाला हे चरणांदूजचा प्रकार, कारण फार नवीन शब्द त्या ठिकाणी आणला. हा क्वेश्चन 100% हार्ड स्वरूपाचा होता. पण डोक्याने तुम्ही द्वंद्व समास, द्वंद्व म्हणजे दोन्ही
दोन्ही पण पद महत्वाचे आहेत. अशा ठिकाणचा द्वंद्व समास त्या ठिकाणी असतो, कारण ही त्या प्रकारचा आता तेवढा वेळ नाही घ्यायला समास. मग आता कर्मधारय समास ह्या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 कर्मधारय समास असं आहे. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे समास हे वेगळे वेगळे व्यवस्थित करून जा, कारण 2 क्वेश्चन ह्या समासावरती त्या ठिकाणी एक्झामला विचारलेले आहेत. पुढचा 29 नंबरचा क्वेश्चन, अगदी MPSCला जसे 4 लाईन क्वेश्चन विचारतात तशा टाईपचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. आता बघा, खालील विधानांपैकी विशेषण वाक्य ओळखा. खालील विधानांपैकी विशेषण वाक्य ओळखा. विशेषण वाक्य ओळखायचे. विशेषण वाक्य म्हणजे काय, नामाबद्दल जर अधिक माहिती सांगत असेल तर ते विशेषण वाक्य असतं. आपल्याकडे 3 वाक्य येतं, ओके, ज्याला इंग्लिशमध्ये क्लॉजेस असे म्हणतात. नाउन क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ओके, असे 3 क्लॉजेस आहेत. मराठीमध्ये त्याला नामवाक्य, दुसरं विशेषण वाक्य आणि तिसरं म्हणजे क्रियाविशेषण वाक्य असं म्हणतात. काय म्हणतात? क्रियाविशेषण वाक्य. असे वाक्याचे किती प्रकार आहेत? 3 वाक्याचे. हे कसले वाक्य? गौणत्व सूचक असतात. हे गौण वाक्य असतात. गौण वाक्याचे 3 प्रकार पडतात: नामवाक्य, विशेषण वाक्य आणि क्रियाविशेषण वाक्य. इंग्लिशमध्ये ह्यालाच क्लॉजेस, ज्याला मराठीमध्ये समजलं का नाही हेच इंग्लिशमध्ये ॲज इट इज त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेलं आहे. मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर काढताना, प्रश्न हा हार्ड होता परंतु उत्तर काढण्यासारखा होता. ज्यांनी व्यवस्थित केलेला अभ्यास त्याला हा प्रश्न सुटू शकतो, परंतु ज्यांनी वरवर मराठी ग्रामर केले त्याला हा क्वेश्चन काही येणार नाही. त्यांनी विचारलं होतं विशेषण वाक्य ओळखा. विशेषण वाक्य म्हणजे काय की नामाची विशेष माहिती सांगितलं पाहिजे, म्हणजे त्या वाक्यामध्ये विशेषण असलं पाहिजे. बरं, मी पुढे वाचत आलो. आम्ही स्पर्धेत हारलो ही वार्ता खरी आहे. बघा, आम्ही स्पर्धेत हारलो ही वार्ता खरी आहे. जेथे जातो तेथे तू माझा संगाती. बर, गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ, जे चकाकते ते खरे सोने नसते. म्हणजे चकाकते ते खरे सोने नसते. आणि खाली ऑप्शन बघा दिलेत: 1 2 3, 2 3 बरोबर, 3 बरोबर आणि 4 बरोबर. MPSC टाईपचं त्यांनी क्वेश्चन केलं होता. आता बघा, क्रियाविशेषणामध्ये क्रिया केव्हा घडली, कोठे घडली आणि कशी घडली या प्रश्नाची उत्तर असतात. बघा, क्रिया केव्हा घडली म्हणजे त्यातनं काळ दिसतो, कोठे घडली त्यातनं स्थळ दिसत असतं बघा, आणि कशी घडली त्यातून क्रियेची रीत दिसत असते. ती सगळी काय असतात? क्रियाविशेषण असतात. आता 2 नंबरचं स्टेटमेंट बघा. 2 नंबरच्या स्टेटमेंटमध्ये जेथे जातो तेथे तू माझा संगाती. तू माझा संगाती कुठे आहेस? जेथे तेथे. जेथे जातो तेथे म्हणजे तू जिथं जिथं जाशील तिथं मी तुझा काय असणार आहे? संगाती असणार आहे, म्हणजे सोबती असणार आहे. म्हणजे याच्यावरून क्रियेचं काय कळते? क्रिया कोठे घडली म्हणजे ठिकाणाचा बोध होतोय, बरोबर का? कोठे घडली. आणि कोठेचं उत्तर हे नेहमी काय असतो? क्रियाविशेषण असतं. आत्ताच मी सांगितलं ना, क्रिया कोठे घडली, केव्हा घडली आणि कशी घडली. बघा, याच्यावरून क्रियेची ठिकाण कळत असतं, म्हणजे स्थान कळत असतं. त्याच्यानंतर क्रियेची रीत कळत असते आणि क्रियेचा काळ कळत असतो. ह्या 3 प्रश्नांची उत्तरं जर आली तर ते वाक्य असतं क्रियाविशेषण वाक्य. ते वाक्य असतं क्रियाविशेषण वाक्य. मग जेथे तेथे ही ऑलरेडी काय दाखवतात? एखादं स्थळ दर्शवतात, ठिकाण दर्शवतात. जर हे स्थळ दर्शवत असतील तर त्याच्यामध्ये स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. मग जर स्थळ असेल तर ते 100% क्रियाविशेषण वाक्य असणार आहे. म्हणजे जेथे तेथे, बघा जे मी तुम्हाला सांगितलं, जेथे तेथेने वाक्य जोडलेलं असेल तर ते 100% क्रियाविशेषण वाक्य असणार. म्हणजे 2 नंबरचं वाक्य हे क्रियाविशेषण वाक्य आहे. इथं ऑप्शन नंबर 1 मध्ये 2 आहे, इथं 2 आहे. हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, आलो 50-50 वरती. बघा, एकाच वाक्यानं 50-50 वरती आलो. बर, दुसरं अजून एक हिंट ह्याच्यामध्ये दुसरी अशी होती की एक तर 3 बरोबर आहे किंवा 4 बरोबर आहे. बर, मग आलो खाली 3 आणि 4 वाक्यामध्ये बघू. गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ. मग म्हणाले, बघा कुणी जरी म्हणाले तरी त्या वाक्याचं उत्तर हे नेहमी नामवाक्य असतं. काय असतं? नामवाक्य असतं. कसं नामवाक्य असतं? कारण
वाक्याचा कर्ता नाम असतो, वाक्याचं कर्म देखील नाम असतं. बघा, वाक्याचा कर्ता कर्म हे दोन्ही पण काय असतात, नाम असतात. गुरुजी म्हणाले की, गुरुजी काय म्हणाले, एकी हेच बळ. बघा, कायचं उत्तर हे नेहमी कर्म असतं. बघा, वाक्याच्या क्रियापदाला जर काय ने प्रश्न विचारला, बघा कोणाला, क्रियापदाला, वाक्याच्या क्रियापदाला काय ने प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर काय येत असतं, नेहमी कर्म येत असतं. आणि जर कर्म उत्तर आलं तर वाक्याचं कर्म काय असतं, कर्म हे नेहमी नाम असतं. बघा, कर्म हे नेहमी नाम असतं. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, वाक्याचा कर्ता आणि वाक्याचा कर्म हे नेहमी नाम असतं. कर्ता ओळखायचा आहे तर क्रियापदाला कोण न प्रश्न विचारला, कर्म ओळखायचंय तर वाक्याला काय न प्रश्न विचारा. मग बघा, काय न प्रश्न, गुरुजी काय म्हणाले, एकी हेच बळ, म्हणजे एकी हेच बळ हे वाक्यातलं काय आहे, कर्म आहे. आणि कर्म हे नेहमी काय असतं, नाम असतं. आणि जर हे नाम असेल तर 100% हे वाक्य कसलं आहे, नामवाक्य आहे. कसलं वाक्य आहे, नामवाक्य आहे. म्हणजे गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ हे काय आहे, नामवाक्य आहे. ऑप्शन नंबर 3 नामवाक्य आहे, हाही ऑप्शन गेला. आता ज्याला ते कळलं असतं, इथं 3 दिला, इथं 3 दिला, इथं 3 दिलाय, म्हणजे सगळीकडचं 3 गेलं असतं, डायरेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 4 त्या ठिकाणी आलं असतं. आता ट्रिक कशी लक्षात ठेवायची, ट्रिक विद्यार्थी मित्रांनो अशी लक्षात ठेवायची की हे कर्ता कर्म सोडून द्या, एखाद्या वाक्यामध्ये म्हणाले हा जर शब्द आला, बघा म्हणाले स्वल्पविराम की असतो, बघा म्हणाले की असं जर दिसलं तर ते 100% नामवाक्य असतं. बघा, ते 100% नामवाक्य असते. ही आपली ट्रिक झाली, ही आपली ट्रिक झाली. बघा, हे पाठ करून ठेवायचं, असले छोटे छोट्या ट्रिक तयार करून ठेवायच्या. ट्रिक काय झाली, आता उद्या जर आपल्याला कोणती आपली पुण्याची भरती राहिलेली आहे, ठाणे शहरची भरती राहिलेली आहे, मुंबई शहरची भरती राहिली, त्याच्यामध्ये जर हार्ड लेवलला असा क्वेश्चन येईल तर आपल्याला माहिती पाहिजे म्हणालेचं वाक्य 100% कसं असतं, नामवाक्य असतं. बघा, म्हणालेचं वाक्य 100% नामवाक्य असतं. म्हणजे गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे, बघा गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे, 100% कसं आहे ते नामवाक्य आहे. बघा, नामवाक्य आहे. म्हणजे म्हणालेचं वाक्य हे नामवाक्य असतं. जेथे तेथे, बघा जेथे तेथे, जेव्हा तेव्हा, बघा जेव्हा तेव्हा, जसं जेथे तेथे न स्थळ कळते तसं इथं जर जेव्हा तेव्हा असतं. बघा, इथं जर जेव्हा तेव्हा, जेव्हा तेव्हा असतं तर ते काय कळलं असते, क्रियेची वेळ कळली असते, म्हणजे काळ कळला असता. वेळ कळला असते म्हणजेच काय कळलं असतं, काळ कळला असता. क्रियेचा काळ कळला असता किंवा क्रियेची वेळ कळली असते केव्हा, जेव्हा तेव्हा जर वाक्यात असतं तर ते पण 100% काय असतं, क्रियाविशेषण असतं. म्हणजे ट्रिक मध्ये 2 नंबरला ट्रिक आपली काय येईल की जर तर जेथे तेथे, दोन नंबरची ट्रिक आपली काय राहील, जेथे तेथे, त्याच्यानंतर जेव्हा तेव्हा, अशा ह्यानं आलेले वाक्य काय असते. तिथं बघा एक वाक्य मला आता, जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती, असं आपण शाळेमध्ये असताना जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती, माझे कर कोठे जुळतील, ठिकाणाचं त्या ठिकाणी ठिकाण कळते. ओके, मग जेथे तेथे, जेव्हा तेव्हा हे काय असतात, क्रियाविशेषण वाक्य असतात. क्रियाविशेषण वाक्य असतात. झाले, ही 2 तर तुम्हाला ओळखता आली. नामवाक्य, म्हणाले असा शब्द आला की ते 100% नामवाक्य असणारे, जेथे तेथे जेव्हा तेव्हा आलं की ते क्रियाविशेषण वाक्य असणारे. आता विशेषण वाक्य बघा, आता आपल्याकडे 2 वाक्य राहिले, मग उत्तर काय, जे चकाकते ते सारे सोने असते. बघा मी तुम्हाला रफ करून दाखवतो वाटलंच तर. आणि ही जी वाक्य विचारलेत, मोरावाळंबे सरांचं जे काय पुस्तक आहे त्याच्यातली सगळीच्या सगळी वाक्य हायलाइट केलेली वाक्य विचारलेत, बाकीचं कुठलंच अलीकडचं पलीकडचं वाक्य विचारलं नाही. म्हणजे जेवढी त्यांनी हायलाइट करून एक्सप्लेन केलेत ना, तीच वाक्य एक्झामिनरनं उचललेत आणि ॲज इट इज कॉपी पेस्ट केली. त्यामुळे तुम्ही नीट लक्षात घ्या, जे चकाकते ते सोने नसते. जे चकाकते ते सारे सोने नसते. मला सांगा, वाक्यातील कर्ता काय,
म्हणजे सोने, बघा सोने, हे सोने हे नाम आहे ह्या वाक्यातलं, बघा नाम आहे ना, जे चकाकते ते सारे सोने नसते. सोने हे वाक्यातलं नाम आहे, सगळ्यांना माहिती आहे, पदार्थवाचक नाम आहे. मग चकाकते, बघा चकाकणारे सोने विशेषण झालं का नाही, सोने हे नाम झालं आणि त्याला विशेषण म्हणजे आपण काय म्हणतो, सुंदर गुलाब, गुलाब नाम झालं, सुंदर काय झालं, विशेषण झालं. तसं सोने हे नाम आहे, चकाकणारे सोने म्हणजे चकाकणारे हे काय झालं, त्याचं विशेषण झालं. चकाकणारे काय झालं, विशेषण झालं. मग चकाकणारे विशेषण झालं, सोने नाम झालं, तर हे सरळ सरळ काय आहे, विशेषण वाक्य आहे. हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा किंवा पाठच करून टाकायचं. जे चकाकते ते सोने नसते, सोने हे नाम आहे, चकाकणे हे त्याचं विशेषण आहे, म्हणजेच हे 100% विशेषण वाक्य आहे. मग पहिलं वाक्य काय, आम्ही स्पर्धेत हरलो, ही वार्ता खरी आहे. बघा, आम्ही स्पर्धेत हरलो ही वार्ता खरी आहे. मग काय खरे आहे, बघा ह्याला जर काय न प्रश्न विचारला, ह्याला जर काय न प्रश्न विचारला, काय काय खरं आहे, आम्ही स्पर्धेत हरलो. बघा काय खरे आहे, आम्ही स्पर्धेत हरलो हे खरं आहे. मग हे काय झालं, वाक्याचं कर्म झालं आणि कर्म हे सगळं काय असतं, नामवाक्य असतं. म्हणजेच आम्ही स्पर्धेत हरलो ही वार्ता खरी आहे, हे वाक्य कसलं आहे, हे वाक्य आहे नामवाक्य, हे वाक्य आहे नामवाक्य. सगळ्याच्या सगळ्या वाक्यांचं त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं आहे. ओके, ट्रिक लिहायचे. क्वेश्चन हार्ड स्वरूपाचा होता, म्हणजे पोलीस भरतीचा विचार करतात त्या ठिकाणी MPSC लेवलचा त्यांनी क्वेश्चन कॉपी पेस्ट करून त्या ठिकाणी टाकलेलं आहे. बघा, आम्ही स्पर्धेत हरलो ही वार्ता खरी आहे. काय खरं आहे, बघा मी ह्या क्रियापदाला क्वेश्चन विचारला, काय खरं आहे, आणि सगळ्यांना माहिती आहे कोण न प्रश्न विचारला, वाक्याचा कर्ता भेटणार. काय न प्रश्न विचारला, वाक्याचं कर्म भेटणार. आणि वाक्याचा कर्ता, वाक्याचं कर्म हे नेहमी नाम असतं. आणि मग जर उत्तर कर्ता किंवा कर्म येत असेल तर 100% ते नामवाक्य असणार आहे. बघा 100% ते नामवाक्य असणार आहे. आता वरच्या वाक्यात बघा, 1 नंबरच्या, काय खरे आहे, तर आम्ही स्पर्धेत हरलो हे खरं आहे. म्हणजे काय न विचारलं तर अख्खच्या अख्खं वाक्य काय आलं, कर्म आलं. अख्खच्या अख्खं वाक्य काय आलं, कर्म आलं. त्यावेळेस त्याला कर्म हेच नाम असतं, म्हणून त्यालाच काय म्हणणार, नामवाक्य असं म्हणणार, ज्याला इंग्लिशमध्ये नाउन क्लॉज असं म्हणतात. जे ते तुम्हाला सांगितलं की ते क्रियाविशेषण वाक्य आहे. म्हणाले असा शब्द आला रे आला की 100% ते कसं असतं, वाक्य असतं, नामवाक्य असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 वाक्य ही नामवाक्य दिलेत, ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3. आणि ऑप्शन नंबर 4, जे चकाकते ते सारे सोने असते, सोने हे नाम आहे, चकाकणे हे त्याचं विशेषण आहे, ते त्याचं विशेषण वाक्य आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन थोडा हार्ड स्वरूपाचा होता आणि जरी या क्वेश्चनचं उत्तर, अशा क्वेश्चनमध्ये उत्तर येणं काही शक्य नाही, तुम्ही डायरेक्ट ऑप्शन नंबर 3 मारला असता तरी त्या ठिकाणी तुम्हाला 2 किंवा 3 मध्ये एक्झाम हॉलमध्ये विद्यार्थ्यांनी चान्स घेतला असता. आणि त्या ठिकाणी तुम्हाला विशेषण वाक्य विचारले होते, त्याच्यावरून पण देखील लॉजिकली काय येतं, शेवटी कुठल्या तरी पर्यायाला मारायचं. तुम्ही डिरेक्टली जर ऑप्शन नंबर 3 मारला असता तुम्ही इथे चुकला असता, पण ठीक आहे, ते लॉजिक कुठं ना कुठं तरी बरोबर येतच, कारण कशाला तुम्हाला त्या ठिकाणी मार्क करणं आहे. ओके, वृत्तावरती क्वेश्चन विचारलेलं आहे की इंद्रव्रजा हे वृत्त कोणते आहे, त्याच्यामध्ये किती अक्षरे असतात व त्याची यती कितव्या अक्षरावरती येते. यती म्हणजे थांबा. त्याच्यामध्ये म्हणजे इंद्रव्रजा हे जे काय वृत्त आहे त्याच्यामध्ये किती अक्षरं असतात, कोणतं वृत्त आहे ते ओळखायचंय. आता मला सांगा, यापैकी नाही येईल का, येणार नाही. आणि शक्यतो वृत्त पोलीस भरतीवाले करत नाही, पण माझं तुम्हाला ही अशी एक विनंती आहे की तुम्ही मात्रा वृत्तातील ठराविक उदाहरणं, अक्षरगण वृत्तातील ठराविक उदाहरणं ते करून जा. कारण एक्झामिनर प्रश्न विचारतायत, तुमचा एक अर्धा पाऊण तास, तासभर 2 तास जातील अभ्यासाला. बरं, ही महत्त्वाची वृत्ते कुठली, भरमसाठ वृत्ते त्या ठिकाणी दिले. मग महत्त्वाची कुठली आहेत, इयत्ता 9वी 10वीचं स्टेट बोर्ड मराठीचं उचलायचं,
त्याच्यातलीच उदाहरणं आणि त्याच्यातली जे काय मराठी ग्रामरमधले जे वृत्त दिलेले त्यांनी मराठीच्या पुस्तकामध्ये वृत्त दिलेत, आम्हाला पण होते ते वेगवेगळे, त्याच्या बाहेर विचारले जात नाही, त्याच्या बाहेर विचारणार नाही. मग ठराविकच एक 7-8 धाच करून ठेवायचे ते त्याच्यातलं असलं आणि ते ॲज इट इज विचारतात. आता हे इंद्रवजा जे काय हे अक्षरगण वृत्त आहे, याच्यामध्ये 11 अक्षरे असतात आणि 5व्या ह्याच्यावरती यती म्हणजे थांबा दिलेला असतो किंवा विसावा दिलेला असतो. थांबा यती हे 5व्या ह्याच्यावरती दिलेलं असतं. आता बघा इथं 11 दिसते, इथं 11 दिसते, म्हणजे 100% उत्तर ह्या 2 ऑप्शनमध्ये आहे. इथं पण तुम्ही एकतर आर्या किंवा अक्षरगण वृत्त करायला पाहिजे होतं. मग आता हा पेपर तुम्हाला काय सांगतो, दिंडी नावाचं वृत्त व्यवस्थित करा, आर्या नावाचं वृत्त व्यवस्थित करा, कारण एक्झामिनर तिथं हे फेमस नाव आहेत, त्याच्यामुळं त्या ठिकाणी वृत्त करणं तुम्हाला अपेक्षित आहे. त्याच्यानंतर 31 नंबरचा क्वेश्चन हा बाकी. आता मी तुम्हाला 2 क्वेश्चन सांगितले, हा क्वेश्चन अवघड होता, हा क्वेश्चन अवघड होता आणि वरचा जो समास विचारला होता तो देखील क्वेश्चन थोडा अवघड होता. ज्याने वृत्त केले असतील त्याला हा क्वेश्चन आला पण असेल, कारण ज्याने वृत्त बघितलेत त्याला हा क्वेश्चन येणार बरं का. म्हणजे ज्याने वृत्त बघितलेत त्याच्या दृष्टीने हा अवघड नव्हता, परंतु ज्याने वृत्त केले नाही त्याला मग तो क्वेश्चन हार्ड आहे. आता 31 नंबरचा क्वेश्चन, परंतु जे मगाचं समासाचं उदाहरण विचारलं होतं तो क्वेश्चन डेप्थमध्ये नेलता, हार्ड क्वेश्चन होता. त्याच्यानंतर 29 नंबरचा क्वेश्चन जे तुम्हाला वाक्याचे प्रकार ओळखायला लावले तो क्वेश्चन हार्ड स्वरूपाचा होता. आता इथं बघा 31 नंबरचा क्वेश्चन त्यांनी विचारले योग्य शब्द ओळखा. 100% यायलाच पाहिजे होता, बऱ्याच वेळा रिपीटेड आहे, PYQ देखील आहे. आशीर्वाद ह्याच्यातला शब्द कुठला, सगळ्यांना माहिती आहे, शीला दुसरी वेलांटी आहे, पहिले 2 ऑप्शन तर गेले आणि आ पाहिजे, अ नसतो, आशीर्वाद नसतो, आशीर्वाद असतो, ऑप्शन गेला, ऑप्शन नंबर 4 आशीर्वाद. अशा पद्धतीचं ते उत्तर आहे. 32 नंबरचा क्वेश्चन, पुढील वाक्यातील अलंकार ओळखा, पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. अरे वेड्या सोन चाफ्या, अरे वेड्या सोन चाफ्या, काय तुझा रे बहर, नाही पाहिलास माझी चाफेकळी सोनगिर, नाही पाहिली समाजी चाफेकळी सोनगिर. आता पहिलेच वाक्य बघा, पहिलं वाक्य हे जास्त फेमस आहे. म्हणजे तू अरे वेड्या सोन चाफ्या, आपण वेडा बेडा कोणाला म्हणतो, माणसाला म्हणतो, ए वेड्यासारखं बावळटासारखं करू नको. हा वेडा हा शब्द कोणाला, माणसाला वापरतो. म्हणजेच एखादी निर्जीव गोष्ट सजीव आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तिथं चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो. बघा की चाफा बोलेना, चाफा चालेना. आता चाफा बोलतो चालतो का, नाही, परंतु एखादी निर्जीव वस्तू ही सजीव आहे असं जिथं भास केलेला असतो तिथं चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो. ऑप्शन नंबर 3 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की डिरेक्टली जरी तुम्ही ऑप्शन नंबर 3 ही तर बघा तुम्ही जर कळलंच नसतं अलंकार कुठला आहे, तर अनुप्रास होतोय का, एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होते का, नाही होत. काकाने काकीच्या कपाटातील कोरे कागद कात्रीने करा करा, क क क क क क रिपीट होते. बालिश बहु बायकात बडबडला, ब ब ब अनुप्रास त्या ठिकाणी अलंकार होते. रूपक आहे का, नाही. अन्योक्ती आहे का, म्हणजे काहीतरी एखाद्याला सोडून तिसऱ्याला असं बोलले का, नाही बोलले. चेतना गुणोक्ती चाफ्याच्या संदर्भात. मग ह्याच्यातलं उदाहरण पण चाफ्याचं ऑलरेडी माहिती आहे, कोणाला चाफा बोलेना, चाफा चालेना ह्या पद्धतीचं ते उदाहरण आहे. 33 हा प्रश्न सोपा होता, उत्तर यायला पाहिजे होतं. आता हा प्रश्न रसाचा विचारलेला आहे. बघा काही परीक्षांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अभिधा, व्यंजना आणि लक्षणा हे विचारले, शब्दशक्ती विचारले, त्याच टॉपिकमध्ये रस दिलेले आहेत. आपल्या मराठीमध्ये एकूण 9 रस आहेत एवढं लक्षात ठेवायचं. बघा उद्या जर प्रश्न विचारला मराठीमध्ये एकूण रस किती, तर मराठीमध्ये एकूण 9 रस आहेत. 9 रस आहेत. 9 रस आहेत म्हणजे वेगवेगळे बिभस्त आहेत, सैल वेगवेगळे. आता इथे खाली पण 4 ऑप्शन दिलेत, मग त्या 4 ऑप्शनवरूनच जाण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू. विचारले खालील वाक्यातील रस ओळखा. आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे, नगरातील लोक सारेच वेडे, येड्यांनी बांधले बर्फीचे वाडे. आता मला सांगा शृंगार, आता खाली आपण येऊ, अद्भुत रस, करुण रस, शृंगार रस आणि शांत रस. आता प्रत्येक रसाचं मी तुम्हाला थोडं थोडं ऑप्शनवरून सांगतो. बघा
आता शांतरस, आपण खाली डी ऑप्शन कडून जाऊ. शांतरस. शांतरस हा कधी म्हटला जातो? ज्यावेळेस तुम्ही एखादंच संत साहित्य वाचता, बघा संत साहित्य वाचता किंवा संतांची संगती किंवा संत विचार किंवा संत साहित्य किंवा सज्जन माणसाची संगत असेल, सज्जनांची संगत असेल, देवाच्या संदर्भात असेल, भक्ती असेल, देवाच्या संदर्भात असेल किंवा भक्ती असेल, हे सगळंच्या सगळं शांत रसामध्ये येतं. शांत रसामध्ये उदाहरण काय? ह्यांनी ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितले. संत ज्ञानेश्वर पसायदान मागतात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. हे कशाचं उदाहरण आहे? हे शांत रसाचं उदाहरण आहे. का? कारण तो एक संत विचार आहे. देवाला मागणं मागितले आहे की आता विश्वात्मके देवे, त्याने विश्वात्मके म्हणजे देवाला म्हटले, आता विश्वात्मके देवे पसायदान. म्हणजे पसायदान ह्याचं उदाहरण लक्षात ठेवा बरं का. पसायदान यदा कदाचित तुम्हाला जर पसायदान इथं ओळी आले ह्याच्याऐवजी पसायदान लिहिलं तर ते शांत रसाचं आहे. तुम्ही बघा ना, देवात गेलं किंवा सत्संगाला गेलं की समाधान वाटतं, शांत वाटतं. म्हणजे तो 100% देवाच्या संदर्भात असेल, भक्तीच्या संदर्भात असेल, एखाद्याच्या सज्जनाच्या संगतीतला परिणाम असेल, संतांचे विचार असतील, संत साहित्य असेल, हे सर्वच्या सर्व काय आहेत? शांत रसाची उदाहरणं आहेत. झालं, शांत रस तुमचा क्लिअर झाला म्हणजे तुमच्या डोक्यात फेस बसला. शृंगार रस. शृंगार रस म्हणलं की लक्षात ठेवायचा तमाशा, लावणी, हे सगळं शृंगार रसाचा प्रकार आहे. गवळणी शृंगार रसामध्ये येतं बघा. लावणी, गवळणी सगळी गावाकडची माणसं आहेत, सगळ्यांना माहिती आहे की शृंगार रसाचा प्रकार. शृंगार रसामध्ये काय की त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांचं आकर्षण दाखवले असतं, यांचं आकर्षण त्या ठिकाणी दिसत असतं. म्हणजे ती नटून थटून बसली आणि त्याची वाट बघते असं जर काही त्या वाक्यामधून जर बोध होत असेल तर नटून थटून म्हणजे शृंगार केलाय तिने. बघा, स्त्री ही पुरुषाला लुभवण्यासाठी काय करत असते? नेहमी शृंगार करत असते. बघा, शृंगार करत असते. आणि म्हणजे त्यांच्यामधलं अट्रॅक्शन जर त्या ठिकाणी दिसत असेल, त्या वाक्यामधून जर अट्रॅक्शन दिसत असेल, कुणामधलं? स्त्री आणि पुरुषांमधलं लावण्य दिसत असेल तर 100% तो शृंगार रसाचा प्रकार असतो. कुठला? शृंगार रसाचं उदाहरण मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, म्हणजे लक्षातून गेलेलं आहे. करुण रस. करुण रस म्हणजे काय की करुण रसामध्ये नेहमी दुःख दिसत असतं. काय दिसत असतं? दुःख. म्हणजे दुःख, करुणा वगैरे असं जर दिसत असेल, मेन म्हणजे हे तर फोकस करायचं. एखाद्या ह्याच्यातून दुःख होत असेल, बघा वाचण्यातनं जर दुःख होत असेल तर तो 100% काय असतो? करुण रस असतो. अद्भुत रस. अद्भुत म्हणजे असं होणं शक्य नाही, असे होणे शक्य नाही, शक्य नाही. म्हणजे ज्या काही आपण गोष्टी वाचत असतो, बघा गोष्टींची पुस्तके, गोष्टींची पुस्तके ही अद्भुत रसाची उदाहरण. असं होणं शक्य नाही. बघा, असं होणं शक्य नाही अद्भुत रसामध्ये त्या ठिकाणी येत असतं. असं होणं शक्य नाही हा लक्षणाचा पण प्रकार आहे. मी मागच्या लेक्चरला मला वाटतं कुठल्या तरी आत्ता रिसेंटली मीरा भाईंदर का कुठल्या तरी पेपरला त्या ठिकाणी लक्षणा सांगितली. लक्षणा म्हणजे काय की हत्ती घरावरून गेला. घरावरून गेलाय का हो? घरावरून गेलाय म्हणजे घराच्या कडेनं जो रस्ता आहे त्याच्यावरून गेलाय. घरावरून जाणं शक्य आहे का? ती जी काही शब्दशक्ती असते ती असते लक्षणा. लक्षणामध्ये पण असं होणं शक्य नाही. बघा, असं होणं. बाबा ताटावरती बसले म्हणजे बाबा ताटावरती बसलेत का? म्हणजे बाबा जेवायला बसलेत. लक्षणा. ओके, म्हणजे असं होणं शक्य नाही. असं होणं शक्य नाही हे कोणत्या रसामध्ये येतं? जसं लक्षणा या शब्दशक्तीमध्ये होतं तसं ते अद्भुत रसामध्ये होत असतं. कुठं? अद्भुत रसामध्ये होत असतं. मग अद्भुत रसामध्ये आता हिथं वाचा बरं. आटपाट नावाचं नगर होतं. गोष्टीसारखं आलंय का? बघा, गोष्टीसारखा विचार. आटपाट नगर आपण म्हणतो ना, आटपाट नगर होतं. त्याच्यामध्ये एक राजा होता, त्या राजाला 2 राण्या होत्या, एक आवडती एक नावडती. असं काही प्रकार असतो का? एकीनंच सगळ्यांचं जीव घायला येतो.
आटपाट नगर होतं. आटपाट नगरामध्ये दुधाचे तळे असू शकतं का मला सांगा. पाण्याचंच इथं बोंब आहे तर दुधाचे कुठले होणार आहे. आटपाट नगरामध्ये दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे असू शकतात का. पेढ्याचा मळा तयार होईल का. बघा, नगरातील सारेच लोक वेडे, सगळेच नगरातले वेडे असतील असं होईल का. होणार नाही. ही फक्त एक काल्पनिक गोष्ट आहे. वेढ्यांनी बांधले बर्फीचे वाडे, बर्फी आपली खायची बर्फी असते, पेढ्याचे मळे बर्फीचे वाडे असं होईल का प्रकार. हे सगळं अद्भुत प्रकार आहे. हे असलं काय होणं शक्य नाही. म्हणजे 100% या प्रश्नाचं उत्तर अद्भुत रस असं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. क्वेश्चन हा हार्ड होता, म्हणजे ज्याने रस केले नाहीत त्याला काय नरस नाही हे काय चाललंय किंवा काय चाललंय हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे होतं. ओके, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की 7-8 क्वेश्चन तर जडच होते. हा क्वेश्चन तुम्हाला यायला पाहिजे होता. 34 नंबरचा क्वेश्चन, अलंकार ओळखा. मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासु भेदू असे. ऊन जर आला असेल म्हणजे तुलना केली असेल, म्हणजे आम्ही मेनाहून, मऊ मेनाहून म्हणजे मेनापेक्षा पण आम्ही मऊ आहे असं सांगता येते. मग त्याच्यामध्ये अनन्वय होईल का. अनन्वय म्हणजे काय की नाही त्याच्यासारखा दुसरा असं कोणी, म्हणजे नाही ताजमहाल नाही जगती, म्हणजे ताजमहाल त्याच्यासारखा म्हणजे आईचं पण एक उदाहरण आहे. आता ते मला लक्षात येईल. अर्थांतरणाऱ्यामध्ये काय असतं की बाबा त्याचा अर्थ निघत असतो, मग तिथं अर्थ त्या ठिकाणी असतो. श्लेष आहे का, म्हणजे एखादी गोष्ट लपवून दुसरी गोष्ट सांगितली का, नाही. श्लेष म्हणजे जसं की बाबा शंकराशी पूजले सुमनाने, मग इथं सुमन म्हणजे फूल पण होते, म्हणजे सुमन म्हणजे फूल आणि सुमन म्हणजे चांगले मन. सुमन म्हणजे एका मुलीचं पण नाव होते आणि सुमन म्हणजे चांगले मनाने, चांगले. शंकराशी पूजले सुमनाने, सुमन हे मुलीचं पण नाव होते आणि सुमन म्हणजे चांगले मन. मग या ठिकाणी तो शब्द काढला आणि दुसरा शब्द टाकला सुमन नावाच्या मुलीनं, तर त्या वाक्यात श्लेष नाहीसा होतो. त्याला शब्दश्लेष असं म्हणतात. शब्दश्लेष, अर्थश्लेष असे श्लेषाचे 2 प्रकार आहेत. त्यामुळे श्लेष हा अलंकार होणार नाही. तर या प्रश्नाचं उत्तर व्यतिरेक अलंकार असं आहे. ऊन असं जर दिसलं तर 100% तो काय असतो, व्यतिरेक अलंकार असतो. बघा, ऊन असं जर दिसलं 100% व्यतिरेक अलंकार असतो. मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेटून, म्हणजे आम्ही, तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही मऊ मेनाहून, मेनापेक्षा पण आम्ही मऊ आहे, पण काही प्रसंगी आम्ही कठीण वज्राला पण भेदू शकतो, एवढी आमच्यामध्ये ताकद आहे. ओके, अशा नंबर 34 नंबरचा क्वेश्चन झाला. पुढं 35, नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही. 100% हा हार्ड स्वरूपाचा क्वेश्चन होता. एवढा सोपा क्वेश्चन नव्हता. तुम्ही जर तो चार्ट बघितला की उपपदार्थ आणि कारकार्थ असे 2 प्रकार असतात. उपपदार्थ आणि कारकार्थ. तर द्वितीयेला उपपदार्थ नसतो. कोणाला, द्वितीया ही विभक्ती अशी आहे तिला कारकार्थ नसतो आणि संबोधनला डॅश असतो. संबोधनला नसतो असं नाही, डॅश असतो. मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्वितीया आहे. बघा, द्वितीया आहे. द्वितीयेला उपपदार्थ नाही हे पाठ करून ठेवायचं किंवा लक्षात ठेवा. पाठ करा किंवा लक्षात ठेवा. उपपदार्थ द्वितीयेला नसतो. आता हा माहितीचा हार्ड क्वेश्चन होता. मला नाही वाटत हे जे मार्क्स कोणाला म्हणजे भेटले असते. एवढ्या आतमध्ये पोलीस भरतीवाला तर ॲटलिस्ट अभ्यास करू शकत नाही. MPSC वाल्यांचा ठीक आहे, त्यांना तेवढ्या लेवलला अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर 36 नंबरचा क्वेश्चन, हिथून क्वेश्चन सोपे होते. बघा, उलटी अंबारी हाती येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो. आता मला सांगा, आपण बघतो सगळे टीव्ही बघतात वगैरे, टीव्हीवरती हत्तीवरती अंबारी असते आणि त्याच्या खाली ती राजा बसलेला असतो आणि त्याची मिरवणूक चालली असते, किंवा घोड्याच्यावरती पण असे अंबारी असते लग्नामध्ये वगैरे आणि त्याच्यावरती नवरदेवाला बसवले असतो. अंबारीचा आकार कशासारखा असतो. अंबारी म्हणजे एक प्रकारची छत्री आहे. आता मला सांगा, ती छत्री अशी असते, तिला जर उलटी केली तर ती वाडग्यासारखी होईल का नाही, वाडग्यासारखी. म्हणजेच बघा, अंबारी म्हणजे एक प्रकारची छत्री आहे.
मग छत्रीला जर उलटी केली, उलटी अंबारी हाती येणे, मग उलटी होणे असं होईल का हो? काहीतरी फालतू दिले. कधी कोणाला काही न देणे असंही होणार. अतिश्रमाचा तर काही संबंध आहे का? नाही. बघा, भीक मागण्याची पाळी येणे म्हणजे त्याचा आकार असा कटोरीसारखा होईल का नाही? छत्री जर उलटी केली तर तिचा एखाद्या भांड्यासारखा आकार होईल का नाही? म्हणजे भीक मागण्याची पाळी येणे. ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. सोप्या स्वरूपाचा प्रश्न होता. नदी या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. आणि तुम्ही जर बघितलं असतं तर एक पण बघितल्यासारखं नसतं. तर नदीला अपगा असं म्हणतात. काय म्हणतात? अपगा असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं बरं का. रिमेंबर, आर्यम म्हणजे रिमेंबर, लक्षात ठेवा. नदीला अपगा हा समानार्थी शब्द आहे, महत्वाचा आहे. आणि मला वाटते म्हणजे पाहण्यात पण आलेला आहे, अपगा असं म्हणतात नदीला. 37 नंबरचा 38 नंबरचा क्वेश्चन. निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? हा पण क्वेश्चन सोपा होता. हा थोडा हार्ड होता. यदा कदाचित हा आला नसेल बरं का, पण हा क्वेश्चन येण्यासारखा होता. की निमंत्रित, निमंत्रित म्हणजे आपण त्याला बोलवलेले. आणि याच्या विरुद्ध काय असतो? अचानक आलेला. अमंत्रित असतो का? नाही. अनियमित असतो का? पक्षपाती ह्याचा तर काही संबंधच नाही. आगंतुक म्हणतात. आगंतुक, अचानक आलेल्या पाहुण्याला आगंतुक असे म्हणतात. म्हणजे त्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द, याच्यामध्ये पण निमंत्रित, आगंतुक हे शब्द आहेत. विरुद्धार्थी पण आहेत. बऱ्याच वेळा एक्झामला विचारलेले आहेत. PYQ आहेत. प्रश्न यायला पाहिजे होता. आगंतुक म्हणजे काय? अचानक आलेला. अचानक आलेला किंवा अचानक आलेला पाहुणा. अचानक आलेला व्यक्ती किंवा पाहुणा, त्याला आगंतुक असं म्हणतात. आता त्याच्यानंतर 39 नंबरचा क्वेश्चन. हा देखील माहितीतला क्वेश्चन होता, म्हणजे सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. याची मार्क बाकी भेटायला पाहिजे. ऑलरेडी PYQ आहे, विचारलेला आहे. द्विज या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातला योग्य अर्थ ओळखा. द्विज या शब्दाचे. बुसर पक्षी, पक्षाला द्विज म्हणतात. आहे हितपक्ष आहे, इथं पक्ष आहे. हितपक्ष नाही, ऑप्शन गेला. इथं पक्षी आहे. त्याच्यानंतर जसं पक्षी हे दोनदा जन्म, म्हणजे द्विज म्हणजे दोनदा जन्मणारे. द्विज या शब्दाचा अर्थ काय होतो? दोनदा जन्मणारे. मग पक्षी कसे? पहिल्यांदा बघा, पक्षी काय करतो? अंडी घालतो. एक क्रिया झाली आणि अंड फुटून परत पिलू बाहेर येतं. कोंबडी पण बघा ना, कोंबडी एक प्रकारचं पक्षीच आहे. मग कोंबडी अंड घालते, एक क्रिया झाली आणि परत ती अंड उपटून पिलू बाहेर येतं. दोनदा, म्हणजे दोनदा जन्म होतो. म्हणजे पक्षी हा हे आहे. त्याचप्रमाणे दात पण बघा. दात पहिल्यांदा उगवतात. लहान बाळाचे दात उगवतात, परत दुधाचे दात पडतात, एकदा क्रिया झाली. परत नवीन दात उगवतात, दुसरी क्रिया झाली. म्हणजे दोनदा उगवतात. दात हा पण दोनदा आहे. इथं दात आहे, वरती दात नाही, ऑप्शन गेला. हिथं दूध म्हणले, ऑप्शन गेला. हिथं तर दात हा शब्दच नाही, ऑप्शन नंबर C. ब्राह्मण, दात आणि पक्षी हे लक्षात ठेवा. ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे. ब्राह्मण, दात आणि पक्षी. ब्राह्मणालाच विप्र असं पण म्हणतात बरं का. विप्र हा ब्राह्मणांचा समानार्थी शब्द आहे. मग ब्राह्मण दोनदा कसं? तर असं समजतात, ज्यावेळेस ब्राह्मण जन्माला येतात, मूल तो एकदा झाला. आणि ज्यावेळेस त्यांचं जानव्याची क्रिया असते, जानवं घालतात, त्यावेळेस त्याचा दुसरा जन्म झाला असं मानतात बरं का. ही मानण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे दोनदा जन्मणाऱ्यांमध्ये ब्राह्मण पण येतात. ब्राह्मणांनाच विप्र असं म्हणतात. दूध आणि दही नसले काय प्रकार नव्हते, ते ऑप्शन जात होते. हे ऑप्शन तुम्ही लक्षात ठेवायचं. दात, पक्षी आणि ब्राह्मण यांना द्विज असं म्हणतात. द्विज म्हणजेच दोनदा जन्मणारे. द्विज म्हणजेच दोनदा जन्मणारे. पुढं 40 नंबरचा क्वेश्चन. थंड फराळ करणे या वाक्यप्रचार सोप्पा विचारलाय. थंड फराळ करणे म्हणजे काय असतं? उपाशी राहणे, कमी खाणे, न आवडणारे खाणे आणि उदासीन असलं काही येणार नाही. थंड फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे असं त्या ठिकाणी आहे. मग 25 अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जे मला वाटतात तेवढे मी आत्ता क्वेश्चन मराठीच्या ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत.
तर राहिलेले जे मराठीचे क्वेश्चन आहेत हे आपण आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ. ह्यातले बरेचसे क्वेश्चन मी तुम्हाला समजून सांगितले, जसं की बाबा वाक्यप्रकार सांगितलं, नाम वाक्य काय, विशेषण वाक्य काय आणि क्रियाविशेषण वाक्य काय, ते प्रकार तुम्ही जाऊन जरूर पहा. उपपदार्थावरती द्वितीय विभक्ती असते, तिला उपपदार्थ नसतो. त्याच्यानंतर मग उपपदार्थ काय असतात, कारकार्थ काय असतात, तो चार्ट तुम्ही आवर्जून हे लेक्चर झालं की ज्यावेळेस तुम्ही हे लेक्चर पाहताल त्यावेळेस एक 15-20 मिनटं देऊन तेवढे बघा. वृत्त तुम्ही जरूर सोपे बघा. 10वीचं स्टेट बोर्ड आणा, त्या 10वीच्या स्टेट बोर्डवरती ते जे वृत्त विचारले ते तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपल्याकडं जे काय सोपं ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं PYQ मधला सेक्शन चुकून द्यायचा नाही. कसं झालं, जर अशा पॅटर्नचा जो क्वेश्चन आला, म्हणजे आता हा हार्ड क्वेश्चन आहे, अजून त्याचे 10 क्वेश्चन राहिलेले आहेत. जर एकदम मी 25 क्वेश्चन घेतले तर अजून जास्त जड त्या ठिकाणी होऊ शकतं, म्हणून थोडं मी थांबतोय. तुम्हाला मी जे वृत्त सांगितलेले आहेत, त्यानंतर रस सांगितले, आत्ता 4 रस सांगितले, 9 रस आहेत टोटल. मग ते राहिलेले रस तुम्ही ती नावं बघा, त्यांची उदाहरणं बघा. त्यामुळे आज आपण ह्या ठिकाणी थांबू की जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला थोडा वेळ भेटेल. एक हे लेक्चर पाहिल्यानंतर तासभराचं लेक्चर आहे आणि त्याच्यानंतर 2 तास जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा एकही क्वेश्चन चुकणार नाही याची गॅरंटी माझी. कारण तुम्हाला ॲटलिस्ट त्या टॉपिकची ओळख करून देण्याचं काम ह्या क्वेश्चनच्या मार्फत मी केलेलं आहे. कारण ठाणे शहर, मुंबई शहर हे इथले पेपर काय होत असतात, एकमेकांमध्ये फिरत असतात. मी पुणे ग्रामीणचा, पुणे आयुक्तालयाचे मागच्या वर्षी झालेले पेपर व्यवस्थित घेतलेले आहेत. ज्यांचे परीक्षा राहिलेली आहेत ते त्या ठिकाणी ते पेपर पाहू शकतात. हे व्हिडिओ जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आवडले तर नक्की लाईक करा. जे तुमचे विद्यार्थी मित्र प्रिपरेशन करत असतील पोलीस भरतीचं त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. धन्यवाद.